मंदिर के मुख्य अंग की कंपोनेंट्स। एक पारंपरिक हिंदू मंदिर में निम्नलिखित प्रमुख भाग होते हैं। गर्भगृह सैंक्टम सैंक्टोरम, यह मंदिर का सबसे पवित्र और आंतरिक कक्ष होता है, जहां मुख्य देवता की मूर्ति स्थापित की जाती है। हरे नमस्कार, मी तुमचा मित्र विकास दरेकर. मंडळी, आता आपण कुठे माहिती का, आपण चाललो होतो जुन्नरला मंडळी. पण जुन्नरला जाता जाता आपण आता कुठे थांबलेलो आहे? आपण थांबलेलो रांजणी वळती हे गाव आहे बघा. आणि रांजणी वळतीचं आपण आता इथं पाहतोय, हे जे आहे नरसिंहाचं मंदिर आहे बघा. काय सुंदर मंदिर, देखणं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर पण जबरदस्त आहे. आणि दक्षिण साईडला मीना नदी वाहते. ती मीना नदी पण तुम्हाला दाखवतो. आता ही पहा मंडळी, ही आहे मीना नदी. आणि ती समोर जो तिथं टर्न दिसतोय का, ती तशी दक्षिणेकडून आली आणि इकडं पूर्वेला वाहायला लागली, बरोबर ना? तर हिथं तिने टर्न मारलेला आहे आणि याचाच इतिहास याच्या संदर्भामध्ये आहे. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा. मंदिराचा इतिहास असा आहे, तिथे एक ब्राह्मण राहत होता, लोकोजी ब्राह्मण म्हणून. बर. ते दरवारीला श्रावण महिन्यामध्ये हा. निरानरशिपूरला जायचे. हा, इंदापूर तालुक्यात. इंदापूर बर. तालुक्यातलं निरानरशिपूर. बर बर. पण ते कालांतराने थकल्यामुळं बर. त्यांना जाणं झालं नाही तिकडे. हा हा हा. तेव्हा ते परमेश्वराला म्हणले, नरसिंहाला, की मी बाबा ही माझी शेवटची वारी, बर. पुन्हा काही येऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे असा दृष्टांत दिला दृष्टांत की दिला. तुला इथं मी ह्या दक्षिण वाहिनी मीना नदी आहे, जिथं पूर्वेकडे वळते, हो. त्या ठिकाणी पाण्यात जळती पिंडी दिसेल, हा, जळती पिंडी दिसेल. त्या ठिकाणी मी असेल. मग ते आपण चला मंडळी आता मूर्ती बघूया. मूर्ती पण वेगळी आहे बरं का. तुम्हाला मूर्ती दाखवतो कशी आहे, आणि मंदिर पण पहा बरं. हे पहा मंडळी, मंदिर मात्र एक नंबर बनवलेलं आहे बरं का. एकदम जबरदस्त आहे. हे पहा, आणि इथं जी सुरुवातीला जी मूर्ती दिसते का, ही लोकोजी ब्राह्मण जे आहेत का, त्यांनी आता नंतर ही बसवलेली मूर्ती आहे. लोकोजी महाराज. हा, नंतरच्या काळामध्ये बसवलेली आहे. त्या काय भक्त मंडळी असे ना दर्शनासाठी बसतात इथं. आणि चला, ही मूर्ती वेगळी आहे, तुम्हाला मी दाखवतो मंडळी. हे पहा मंडळी, ही आहे मूर्ती बर का. कारण हिचा आकार वेगळा आहे बघा. चेहरा माणसाचा आहे आणि पाठीमाग सिंहाचं त्याला आकार हे पाठीमाग. तर काय माहिती की याला लोण्याने काहीतरी गोठावं लागतं. म्हणजे वाळूपासून म्हणजे स्वयंभू तयार झालेली आहे ती, फक्त इथं आणून प्रतिष्ठापना केलेली आहे त्या मूर्तीची. तर असं मंदिर आहे बा, हे एकदम छान आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 2-3च अशी मंदिर आहेत. हा, नीरा नरसिंहपूर. करंदीमध्ये पण आहे, आमच्या करंदीमध्ये पण आहे, आणि इथं पण मंदिर आहे. हा, अशा पद्धतीने इथं मंदिर आहे. आल्यानंतर प्रसन्न वाटतं एकदम. गावकऱ्यांनी पण एकदम स्वच्छता ह्या त्या सगळ्या गोष्टी एकदम टापटीपणा ठेवलेला आहे. चला, रामकृष्ण हरी मंडळी, धन्यवाद.